सर्वांना जय गुरुदेव. तर आरोग्य संवाद प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. प्रथमतः बऱ्याच साधकांनी मला पर्सनली मेसेज करतात की सर डिटॉक्स पावडर कशी बनवायची, वजन कमी करण्यासाठी पावडर कशी बनवायची, यासाठी बऱ्याच जणांचे फोन येतात, मेसेज येतात. तर आता हे तुम्हाला दिसणारे जे आहे याला धने म्हणतात. हे सर्वांच्या परिचयाचे आहे. एक वाटी आपण मी 100 ग्रॅममध्ये प्रमाण दिलेलं आहे, पण बऱ्याच जणांकडे माप नसतं. मग बऱ्याच जणांना टेन्शन येतं की माप नाही तर मग कसं आपण हे करायचं. तर 100 ग्रॅम मोजण्याऐवजी आपण काय केलेलं आहे, मग 100 ग्रॅम घ्या. तुम्ही विकत आणले तर त्या प्रमाणात घ्या. याला स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आमच्या समृद्धीने. आणि हे धने आहेत. त्याच्यानंतर ही आहे बडीसोप. दुसरा आपला डिटॉक्स पावडरमधला दुसरा घटक आहे बडीसोप. तिसरा घटक आहे जिरे. तर हे धने बडीसोप आपण 100 ग्रॅम घेतली तर आपण हे घ्यायचे 50 ग्रॅम जिरे. तर मग इथं आपण अर्धा वाटी घेतलेलं आहे, म्हणजे 100 ग्रॅमच्या अर्ध म्हणजे 50 ग्रॅम घेतलेलं आहे. आणि हा आहे ओवा. तर हा पण आपण काय केलेलं आहे, ओव्यामध्ये काय करत असतो आपण, उन्हाळा असला तर 25 ग्रॅम घेत असतो आणि हिवाळा आणि पावसाळा असेल तर आपण अर्धा म्हणजे 50 ग्रॅमच ओवा घेत असतो. हा ओवा आहे. हा पण स्वच्छ निवडून घेतलेला आहे. तुम्हाला ओवा दिसत आहे. याला अजवाईन म्हणतात हिंदीमध्ये. कुणी जरी हिंदी ज्यांना ओवा कळत नसेल त्यांच्यासाठी सांगतो. आता हे 4 पदार्थ आपण घेतलेले आहे. 100 ग्रॅम धने, 100 ग्रॅम बडीसोप, 50 ग्रॅम जिरे आणि 50 ग्रॅम ओवा. तर हे झाले एक पावडर क्रमांक 1 डिटॉक्स पावडरमधील हे घटक जे आहेत. तर हे 4 घटक आपण घेतलेले आहे आणि हे भाजायला मी समृद्धीकडे देत आहे. आता समृद्धी हे आपल्याला व्यवस्थित लोखंडाच्या किंवा स्टीलच्या कढईमध्ये भाजायचं आहे. ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये भाजायचं नाही. डिटॉक्स पावडरमध्ये दुसरे 5 पदार्थ आपण टाकत असतो. तर पहिला पदार्थ आहे दालचिनी. ही साधारणतः आपण 1 चमच्याच्या प्रमाणात घेतलेली आहे. अंदाजे मी 1 चमचा घेतलेली आहे. लवंग 1 चमचा घेतलेली आहे. त्याच्यानंतर काळे मिरे हे 1 चमचा घेतलेले आहे आणि इलायची 1 चमचा घेतलेली आहे. चमचा हा थोडा मोठा घेतलेला आहे. आणि ह्या आहे सुंठ, म्हणजे वाळलेलं आलं. तर याच्यात 2 आपण करू शकतो. सुंठ जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर ओलं आलं पण आपण डायरेक्ट त्याच्यात किसून घेऊ शकतो आपल्या हे डिटॉक्स हे बनवताना. पण शक्यतो काय करा, वाळलेलं सुंठच घ्या, म्हणजे ज्याला आपण वाळलेलं आलं म्हणतो. अशा ह्या 5 वस्तू आहे. आता यांना काय करायचं आहे, वेगवेगळं भाजून घ्यायचं आहे. तर समृद्धी आता हे सगळे जे काही घटक आहे हे वेगवेगळे भाजून घेईल. भाजण्या अगोदर थोडे दालचिनीचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करावे लागतील. हे सगळे भाजून याची पावडर आपल्याला बनवायची आहे. याच्यामध्ये एक पदार्थ राहिलेला आहे, तो म्हणजे खाता सोडा. तर समृद्धी थोडा खाता सोडा घे आपल्याला. याच्यात खाता सोडा आपण घेत आहोत 1 चमचा. आणखी टाक थोडंसं. 1 चमच्याचं प्रमाण झालं नाही, चमचा छोटा आहे. खाता सोडा जो आहे तो म्हणजे याच्या प्रमाणातच घ्यायचा आहे. जनरली आपण 25 ग्रॅम खाता सोडा घेतो. खाता सोड्याचं प्रमाण शरीरात जास्तही नको आणि कमी नको. सर्वांचे मी औषधी गुणधर्म हे का घ्यायचं हे सांगणार आहे. तर पहिली क्रमांकाची पावडर आहे आपले धनी, बडीसोप, ओवा आणि जिरे. आणि दुसऱ्या क्रमांकाच्या पावडरमध्ये आहे आपले 6 पदार्थ. पहिलं आहे दालचिनी, नंतर आहे लवंग, तिसरं आहे मिरं, चौथा आहे इलायची, 5वे आहे सुंठ आणि 6वा आहे खाता सोडा. तर खाता सोडा भाजायचा नाही, बाकी इतर सर्व पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बघा धने भाजायला घेतलेले आहे तिने. कसे धने भाजतो, लो फ्लेमवर भाजायचे आहे. जास्त इथं चिमणीचा आवाजमुळं व्हिडिओ डिस्टर्ब होईल, म्हणून त्याच्यामुळं मी पुन्हा माझ्या याच्याकडे येतो आहे. तर आता समृद्धी आपल्याला भाजून देते धने. एक वस्तू ते भाजणार आहे. सर्व वस्तू भाजण्याला वेळ लागणार आहे. तेव्हापर्यंत आपण एक वस्तू मोठ्या ताटात काढ. त्याला मोठी भाकरीचं पीठ, भाकरी किंवा पोळ्याचं पीठ ज्या ताटामध्ये आपण हे करतो, मोठ्या याच्यात टाकल्यानंतर त्याच्यातली वाफ लवकर निघून जाते आणि त्याला फॅनच्या हवेखाली सुकायला ठेवायचं आहे. मग धने आपले भाजून आलेले आहे आणि ते आपण
त्याच्यात थंड होण्यासाठी, वाफ निघण्यासाठी त्याला एका मोठ्या बघा ज्यामध्ये आपण पोळ्या करतो, तर पोळ्याची जी मोठी हे असते ताट ज्याला म्हणू किंवा आपण परात ज्याला म्हणू, त्याच्यामध्ये आपण हे धने हे करण्यासाठी ठेवलेले. पुन्हा दुसरं काय समृद्धी, ते जिरे आहे. जिरे पण भाजून समृद्धीने आणलेले. आता धने भाजून आणलेले, तर धने आपल्या शरीरामध्ये काय काय काम करतात, तर सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे धने काय करतात, आपल्या पोटातील पचनशक्ती सुधारतात, आतड्यातला ओलावा टिकून ठेवतात, शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी धने सर्वात छान काम करतात. त्यानंतर गॅस, ॲसिडिटी, अपचन याच्या समस्या दूर करतात. बऱ्याच जणांना लघवी साफ न होण्याची समस्या असते, तर लघवी साफ व्हायला लागते. भूक वाढवतात दुसरी गोष्ट म्हणजे, आणि खूप भूक लागत असली तर कमी पण करतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट गुण असतात. अँटीऑक्सिडंट म्हणजे हे काय करतात, स्वतःबरोबर पोटातला घाण कचरा आपल्या शरीराच्या बाहेर काढून घेतात. त्यामुळं हे लघवी साफ ठेवण्यासाठी मदत करतात, त्याचबरोबर आपलं पोट साफ ठेवण्यासाठी पण मदत करतात. आता दुसरा जो पदार्थ आहे, तिने जिरे जे आणून ठेवलेले, तर जिरे पण काय करतात, पचनासाठी खूप उपयुक्त असतात, गॅस ॲसिडिटी कमी करतात. जिऱ्यामध्ये लोह चांगल्या प्रमाणात असतं, ज्याला आपण आयर्न म्हणतो. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी जिरे चांगली मदत करतात. पोटफुगी असेल, ॲसिडिटी कमी करणं असेल, आणि सर्वात महत्त्वाचं मेटाबॉलिझम जे आहे, चयापचय, याला हे चांगल्या प्रकारे मदत करतात मेटाबॉलिझमला. कोण? जिरे. आता तिसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे बडीसोप. आता समृद्धी भाजून आणते, तिकडे भाजते ती, तर भाजल्यानंतर बडीसोप आणल्यानंतर बडीसोप आता आणली का, हां टाकून दे त्याच्यात. आता बडीसोपचे औषधी गुणधर्म बघू आपण. पहिले सांगितल्याप्रमाणे बडीसोप काय करते, पचनाला मदत करते. त्याच्यानंतर गॅस कमी करते. सर्वात महत्त्वाचं, तोंडातली दुर्गंधी कमी करते. हे जर कधी तुम्ही रेग्युलर जर घेतलं ही डिटॉक्स पावडर, तर तोंडाची दुर्गंधी पण कमी व्हायला मदत होते. बद्धकोष्ठता दूर करते, म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या असेल तर ती दूर करते बडीसोप. डोळ्याच्या आरोग्यासाठी बडीसोप हा अत्यंत गुणकारी एक घटक आहे, औषधी वनस्पती आहे बडीसोप. त्याचा वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला बडीसोपचा बनवून टाकेल. त्याच्यात खडी साखर आणि इतर काही पदार्थ असतात, अक्रोड, बदाम वगैरे, त्याची रेसिपी मी तुम्हाला एक एक रेसिपी आता समृद्धी मला मदत करणार आहे आणि एक एक रेसिपी मी बनवून टाकणार आहे. डोळ्याच्या आरोग्यासाठी बडीसोप अतिशय उपयुक्त असा एक घटक आहे. आता आपला शेवटचा घटक राहिलेला आहे तो म्हणजे काय समृद्धी, ते सांग. ओवा. याला अजवाईन म्हणतो. थोडं एक साईडला टाक. ओवा पण भाजून आणलेला आहे आणि अशा छान प्रकारे तिने हे सर्व घटक भाजून आणलेले आहे. 4 घटक भाजून आणलेले आहे आणि याला आपण आता हे करण्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यातली वाफ निघून जाण्यासाठी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. याला आपण मिक्स करणार आहोत. मिक्स केल्यानंतर मिक्स करताना मी दाखवतो तुम्हाला. आता हे काय कर समृद्धी, हे पण घेऊन जा. खाता सोडा वगळता सर्व वस्तू एक एक करून भाजून आण. आता एक चौथा पदार्थ ओवा समृद्धीने याच्यात टाकलेला आहे. हे सर्व मी मिक्स करतो आहे. 4 घटक मी मिक्स करतो आहे. तर ओव्याचे औषधी गुणधर्म जर बघायचे झाले तर ओवा हा सर्वात महत्त्वाचा वात कमी करणारा घटक आहे ओवा. म्हणून आपण जेवढे डाळीचे पदार्थ खातो, आणि डाळीचे पिठाचे पदार्थ खाताना काय केलं जातं, त्याच्यात ओवा टाकला जातो. कारण डाळीचे पिठाचे पदार्थ हे गॅस किंवा अपचनाला म्हणजे थोडे जड असतात, पचनाला थोडे जड असतात डाळीचे, आणि ते वात वाढवतात. वात वाढू नये म्हणून प्रत्येक डाळीच्या पिठामध्ये, डाळीच्या पदार्थामध्ये आपल्या ओवा टाकला जातो. त्याचं कारण आज समजलं असेल तुम्हाला ओवा वापरण्याचं. ओवा हा वात कमी करण्यासाठी मदत करतो. अपचन, गॅस, त्याच्यानंतर काही लघवीच्या समस्या असल्या त्याच्यामध्ये पण तो काम करतो. सर्दी, खोकला आणि कफ कमी करण्यासाठी पण ओवा अतिशय गुणकारी आणि मदत करतो. पोटाचे जंतू कमी करण्यासाठी मदत करतो. सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी किंवा इतर जे स्नायूंच्या दुखण्याचे जे आजार असतात तर ते वातामुळे होतात, आणि वात जो आहे तो ओवा हा कमी करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण आता याला मिक्स करून घेतो आहे आणि याच्यातली वाफ बाहेर काढतो आहे, जेणेकरून तुम्ही जर याला बारीक केल्यानंतर हे लवकर आणि चांगल्या पद्धतीने बारीक होतं आणि जास्त दिवस टिकतं. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पुढं नेऊ नका, सरकू नका. तुम्हाला शेवटी ही पावडर का घ्यायची, कशाकरता घ्यायची आणि किती प्रमाणात घ्यायची याचं मी तुम्हाला सविस्तर सखोल मार्गदर्शन करणार आहे.
समृद्धीनी जी पावडर क्रमांक 2 ज्याला म्हणतो आपण आपल्या रेसिपीमध्ये, पावडर क्रमांक 2 ज्याला आपण ज्याच्यामध्ये मिरे, लवंग, दालचिनी आणि आणखी सुंठ हे वेगवेगळे घटक असतात. असे 5 प्रकारचे घटक असतात त्याच्यामध्ये. आणि ते समृद्धीने मिक्स करून सर्व भाजून आता इथं थंड करायला ठेवलेले आहे. हे बघून घ्या. 2 पावडरी आपण बनवणार आहोत. एक धने बडीशोप ओवा पावडर, धने बडीशोप जिरे ओवा पावडर, एक मिरे, लवंग, दालचिनी, त्याच्यानंतर सुंठ आणि खाता सोडा, असे 6 पदार्थ आणि इलायची पण आहे. असे 6 पदार्थ. या पावडरचे गुणधर्म थंड आहे, ताशिरीची थंड आहे आणि त्याच्यात फक्त ओवा थोडा गरम आहे. आणि या पावडरीमध्ये सर्व पदार्थ हे गरमच आहे. याच्यात थंड ताशिरीचा पदार्थ एक पण नाही आहे. हे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला यांना सर्वांना बारीक करून घ्यायचं आहे. आता याला आपल्याला म्हणजे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर वेगवेगळी बारीक करायची, काळजी घ्यायची. ही पावडर वेगळी बारीक करायची, ठेवायची पण वेगळी आहे. ही पण पावडर वेगळी बारीक करायची आहे आणि वेगळीच ठेवायची आहे. 2 पावडरी आहे, पावडर क्रमांक 1 आणि पावडर क्रमांक 2. चला तर खूप मेहनत घेऊन समृद्धीने ही पावडर बारीक करून दिलेली आहे. ही आहे आपली पावडर क्रमांक 1 आणि ही आहे पावडर क्रमांक 2. या पावडरीची ताशीर थंड आहे, तुम्हाला मी अगोदरही सांगितलेलं. आणि या पावडरीची ताशीर आहे गरम, म्हणून उन्हाळ्यात ही पावडर जास्त वापरायची नाही आहे. आता याचा उपाय काय करायचा? आता ही पावडर दररोज आपल्याला एक सपाट चमचा घ्यायची. चमचा कुठं ठेवला समृद्धी? ही पावडर आपल्याला रोज एक सपाट चमचा घ्यायची आहे. एक तर पाण्यासोबत घ्या, डायरेक्ट तुम्ही खाऊन पाणी प्या, किंवा मग याचा चहा पण खूप सुंदर बनतो, त्याला आम्ही कषाय म्हणतो. याचा चहा पण खूप सुंदर बनतो. तो कसा बनवायचा त्याची पण रेसिपी तुम्हाला मी टाकून देतो. 1-2च मिनटं थांबा. आता याला स्टोअर करताना काचेच्याच याच्यात ठेवायचं आहे. दुसरी पावडर जी आहे धने बडीशोप ओवा, ती पण आपण काचेच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवतो, जेणेकरून त्याला मॉइश्चर होत नाही. आता हीच पावडर आपण कषाय बनवण्यासाठी पण वापरणार आहोत. तर त्यासाठी कषाय बनवण्यासाठी आपल्याला या चहाच्या पातेल्यात पाणी घ्यायचं आहे.